महाभारतमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावरून संजय राऊतांनी पुन्हा तोफ डागली आहे। डॅमेज कंट्रोल करता काही राहिलं नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर जिथे कार्यकर्ते आहेत तिथे मुख्यमंत्री जातात अशा शब्दात संजय शिरसाट यांनी पलटवार केला। निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहोचलाय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता 5व्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केलंय। 5व्या टप्प्यात 20 मे रोजी राज्यातील 13 मतदारसंघात मतदान होणार आहे। त्यात नाशिक मतदारसंघाचाही समावेश आहे। परिणामी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिक दौऱ्याचं नियोजन केलं। त्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे। 4 दिवसात दुसऱ्यांदा नाशिकचा दौरा करण्याची वेळ आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे। त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल, मुळात काय ते डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे? डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना, काहीच नाही। अपक्ष उमेदवाराला मतं पडतात पैसे देऊन। संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केल्यामुळे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी जशास तसं उत्तर दिलंय। कार्यकर्ते कसे जपावेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिकावं असा जोरदार टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय। वातावरण खराब झालं म्हणून सभा रद्द करणाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून काहीतरी बोध घ्यावा असा सल्लाही संजय शिरसाट यांनी दिलाय। कार्यकर्त्याला कसं जपायचं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय। म्हणून नाशिकच काय सर्वच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री त्या पद्धतीने गेलेले। तुम्ही जर त्यांचा पूर्ण दौरा या लोकसभेचा जर पाहिला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 2 वेळा तरी ते गेलेले आहेत। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे 2च टप्पे शिल्लक राहिलेत। 13 मे आणि 20 मे रोजी महाराष्ट्रात अनुक्रमे 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील मतदान होणार आहे। 5व्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार 18 मे रोजी संपुष्टात येईल। मात्र तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोपाच्या फैरी या सुरूच राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।